म्यानमार आणि थायलंड या देशात शुक्रवारी 28 मार्चला भूकंपाचे तीव्र धक्के बसले। भूकंपाची तीव्रता 7.7 इतकी जास्त होती। आतापर्यंत या भूकंपात 694 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण बेपत्ताही आहेत। म्यानमारमध्ये नेमकं काय घडलं, सगळं काही सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन जिओलॉजिकल सर्वे आणि जर्मनीच्या GFZ सेंटर फॉर जिओसायन्स भूविज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी भूकंपाचा केंद्र म्यानमारमध्ये असल्याचं सांगितलं आहे। थायलंडच्या राजधानीत बँकॉकमध्येही भूकंपाचे झटके तीव्रतेने जाणवले। तिथल्या अनेक इमारती मोकळ्या केल्या जात आहेत। अमेरिकन जिओलॉजिकल सर्वेने भूकंपाची तीव्रता 7.7 सांगितली असली तरी चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने भूकंप 7.9 तीव्रतेचा असल्याचं म्हटलंय। त्यांनी ही माहिती चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर या चीनमधल्या भूविज्ञान संस्थेकडून घेतली। भूकंपाचं केंद्र पृथ्वीच्या 10 किलोमीटर खाली म्यानमारच्या मांडले शहराजवळच्या असलेल्या अमेरिकन जिओलॉजिकल सर्वेने म्हटलंय। भूकंपाच्या ताज्या फोटोमध्ये इरावजी नदीवरचा विशाल पूलही पडल्याचं दिसत आहे। म्यानमारची राजधानी नेपिडोच्या रस्त्यांवरही भेगा पडल्या। थायलंडच्या राजधानीत बँकॉकमध्येही भूकंपाचे झटके बसल्यानंतर इमारती खाली कोसळताना दिसल्या। लोक त्यापासून दूर पळत होते। एका इमारतीतल्या स्विमिंग पूल मधील पाण्यात उंच लाटा निर्माण होत असल्याचं एक व्हिडिओत दिसलं। या संदर्भात थायलंडच्या सरकारनं एक आपत्कालीन बैठकही केली। बँकॉकमध्ये इमारती हलताना आणि लोक रस्त्यावर बाहेर येताना दिसले। भूकंपाचा झटका इतका जबरदस्त होता की एक उंच इमारतीच्या वरच्या मजल्याच्या खिडकीतून पाणी खाली रस्त्यावर पडताना दिसलं, असं स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे। भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमधील सॅंगॉंग शहरापासून 6 किलोमीटर दूर वायव्य दिशेला मांडले शहराजवळ असल्याचं अमेरिकन जिओलॉजिकल सर्वेने सांगितलं। हे ठिकाण देशाच्या राजधानीपासून जवळपास 100 किलोमीटर उत्तरेच्या बाजूला आहे। तरीही राजधानीत भूकंपाच्या झटक्यांनी रस्ते दुभगल्याचं आणि घरांची छतं मोडून पडल्याचं तिथे उपस्थित AFP चे पत्रकार सांगत होते। चायना डेली या वृत्तसंस्थेनुसार चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर या संस्थेने भूकंपाचा बिंदू पृथ्वीच्या 30 किलोमीटर आत असल्याचं सांगितलं। भूकंपाचे झटके नैऋत्य चीनच्या युनान प्रांतापर्यंत जाणवल्याचंही सांगितलं जात आहे। म्यानमारच्या इरावजी ह्या मुख्य नदीवरचा एक मोठा पूल कोसळताना काही फोटोमध्ये दिसला। म्यानमारमध्ये जिथे भूकंप आला तिथून थायलंडची राजधानी बँकॉक जवळपास 1000 किलोमीटर दूर आहे। असं असूनही तिथेही भूकंपाचा जबरदस्त फटका बसला। त्यात एक बांधकाम सुरू असलेली इमारत जमीनदोस्त झाल्याचं सांगितलं जातंय। त्यात अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचंही पोलीस सांगत आहेत। थायलंडच्या तुलनेत म्यानमारमध्येही जास्त भूकंप येतात। AFP न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार अमेरिकन जिओलॉजिकल सर्वेच्या एका अहवालात असं म्हटलं आहे की 1930 ते 1956 या कालावधीत सॅंगॉंग फ्लॉट जवळ 7 रिश्टर स्केल तीव्रतेचे 6 भूकंप आले। हा सॅंगॉंग फ्लॉट म्यानमारच्या माध्यमातून जातो, त्यामुळे या भागात भूकंप होण्याची शक्यता अधिक असते। थायलंड भूकंप संवेदनशील क्षेत्र नाही आणि तिथे जाणवणारे सगळेच भूकंप शेजारील म्यानमारमध्येच होतात असं लक्षात आलं आहे। बँकॉकमध्ये इमारत बांधताना भूकंपरोधी तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही, त्यामुळे भूकंप झाल्यास तेथे नुकसान जास्त होऊ शकतं असं सांगितलं जात आहे। या भूकंपातील आणखी माहिती समोर येत आहे। तूर्तास भूकंपामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली। या माहितीबद्दल तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।